नमस्कार. सात जन्माची सतीश आणि प्रीती भाग 41 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. गप्पा मारत मारत सगळ्या मुली प्रीती आणि नीताच्या घरी पोहोचल्या. प्रीतीने दरवाजा उघडला. घरात मऊ दिव्यांचा प्रकाश, नीटनेटके वातावरण आणि हॉलमध्ये मऊसा कार्पेट होता. सगळ्या चप्पल काढून आत गेल्या. अरे वा, प्रीती, नीता, तुमचं घर तर एकदम फिल्मी दिसतंय. अगदी गर्ल्स नाईटसाठी परफेक्ट लोकेशन आहे. प्रीतीने हसत सांगितलं. चला मग तुम्ही सगळ्या फ्रेश व्हा आणि थोडं काहीतरी खाऊन घ्या. मी सँडविचेस आणि कोल्ड्रिंक्स आणते. मनाली लगेच म्हणाली, तू होस्ट आहेस आज. आम्ही फक्त खाणार, बोलणार आणि हसणार. थोड्याच वेळात सगळ्या हॉलमध्ये गप्पा मारत बसल्या. टेबलावर सँडविच, कोल्ड्रिंक्स ठेवलं होतं आणि थोडं संगीत वाजत होतं. सगळ्या इतक्या मोकळ्या झाल्या होत्या की हॉलभर हशा आणि गप्पांचा माहोल तयार झाला होता. थोड्या वेळाने सगळ्यांनी आपापल्या साड्या, ज्वेलरी, सँडल्स आणि एक्सेसरीज काढून मांडल्या. मनालीने आरशात बघत विचारलं, अगं उद्या ही साडी नेसताना कोणती हेअरस्टाईल करू? बन की ओपन केस ठेवायचे? सोनाली लगेच म्हणाली, बंद करून मोठे झुमके घाल. आणि हो, फोटो काढताना पल्लू थोडा हवेत उडतोय असं ठेव, म्हणजे एकदम सिनेमॅटिक दिसेल. केतकीने आपल्या हिरव्या साडीचा पल्लू समोर धरून विचारलं, या रंगाला गोल्डन दागिने योग्य दिसतील ना? नीता म्हणाली, हो, अगदी परफेक्ट आहेत. आणि हलकं स्मोकी आय मेकअप कर, खूप उठून दिसशील. सोनाली खिडकीतून बाहेर पाहत म्हणाली, अगं या सगळ्या तयारीवरून वाटतंय उद्या कॉलेज नाही, थेट मिस इंडिया स्पर्धा आहे. सगळ्यांनी हसत उषा तिच्यावर फेकल्या. प्रीती हसत म्हणाली, थांबा थांबा, आता थोडं सिरियस प्लॅनिंग करूया. उद्या सकाळी आपण सगळ्या एकत्र कॉलेजमध्ये एंट्री करायची का? सगळ्या उत्साहाने म्हणाल्या, हो, एकदम धमाल दिसेल. मनालीने सुचवलं, उद्या कॉलेजच्या गेटमधून सगळ्यांनी एकदम स्टायलिश एंट्री घ्यायची. म्हणजे साडी पण दिसेल आणि ॲटिट्यूड पण असेल. केतकी लगेच म्हणाली, हो, आणि सगळ्यांनी ब्लॅक गॉगल्स लावून हातात आपल्या साड्यांचा थोडासा पल्लू धरायचा. जसं एखाद्या फॅशन शोचं ओपनिंग असतं तसं. सोनाली हसत म्हणाली, आणि बॅकग्राऊंडला हलकं मराठी ट्रॅडिशनल बीट असलेलं गाणं लावूया, एकदम क्लासी वाटेल. नीता म्हणाली, हो ना. आपण कॉलेजच्या गेटसमोर थोडं थांबूया, एकमेकांकडे बघत स्मित करू आणि मग सगळ्या एकत्र पुढे चालूया. इमॅजिन करा किती जबरदस्त वाटेल हे. तेव्हा सोनालीने पुन्हा मिश्किलपणे डोळा मारत म्हटलं, फोटो मी डायरेक्ट करणार हां. कोण हसेल, कोण गॉगल खाली सरकवेल, कोण पल्लू हलवेल, सगळं मी ठरवणार. तेव्हा सगळ्या मुली, हो ग बाई, तूच कर हे सगळं, असं म्हणाल्या. घड्याळात जवळपास 1 वाजला होता आणि अजून सगळ्यांची हशा मस्करी चालू होती. तेव्हा नीता अंग ताणत म्हणाली, अगं आपल्याला उद्या लवकर उठायचं आहे ना? साडी नेसायची, गॉगल लावून एंट्री घ्यायची, तर तयार व्हायला वेळ लागेल, म्हणून चला लवकर झोपूया. मनालीने मोबाईल हातात घेत म्हटलं, ठीक आहे मग अलार्म लावते. सगळ्यांनी ऐका, 5 वाजता उठायचं बरं का? हो हो चालेल, चला आता झोपूया. असं म्हणत सगळ्या पुन्हा हसल्या. अलार्म सेट झाला, लाईट मंद केली आणि सगळ्या झोपी गेल्या. रूममध्ये आता फक्त हलकं संगीत, साड्यांचा सुगंध आणि ट्रेडिशनल डेची गोड स्वप्न होती. प्रीतीने डोळे मिटले आणि तिच्या मनात विचार येत होता, उद्या काहीतरी खास घडणार आहे. पहाटे 5ला एकदम जोरात अलार्म वाजला. सगळ्या मुली दचकल्या. सोनालीने उशी डोक्यावर घेतली. अरे बापरे, अजून माझी झोप पण झाली नाही. मनाली डोळे चोळत म्हणाली, कोणी हा 5चा अलार्म लावला होता? इतक्या लवकर कोण उठतं? नीता हसत म्हणाली, तूच काल म्हणाली होतीस ना मनाली, 6 म्हणजे उशीर होईल, मग आता उठ ना. सगळ्या हसत कुरकुरत उठू लागल्या. पण लवकरच सगळ्यांमध्ये पुन्हा उत्साह परत आला होता. कारण आज ट्रेडिशनल डेचा दिवस होता. थोड्या वेळात बाथरूमचे दरवाजे ठोठावण्याची स्पर्धा सुरू झाली. अगं किती वेळ लावतेस? पटकन ये बाहेर. थांब ग, अजून केस धुतले नाहीत. असं करत एकामागोमाग एक सगळ्या तयार व्हायला लागल्या. प्रीती आणि नीता किचनमध्ये सगळ्यांसाठी नाश्ता बनवत होत्या. टोस्टर चालू झाला होता आणि कॉफीचा सुगंध हवेत दरवळला होता. प्रीती म्हणाली, चला पटकन सगळ्या नाश्ता करूया. सगळ्यांनी आधी थोडं खाऊन घेतलं पाहिजे. नाहीतर तयार होता होता काहीच खाता येणार नाही. नीता हसत म्हणाली, हो खरंय. सोनाली एकदा मेकअपला बसली की बाकी सगळं विसरतेस ती. सगळ्या एकत्र बसून नाश्ता करत होत्या. कॉफीचा सुगंध, टोस्टचा कुरकुरीत आवाज आणि हशा, सगळं एकदम उत्साही वातावरण तयार झालं होतं. नाश्ता संपता सोनाली हातात साडी घेत म्हणाली, चला आता तयारीला सुरुवात करूया. सोनाली एकटीला साडी नेसवू लागली, तर जिची साडी नेसून झाली आहे तिची नीता आणि केतकी हेअरस्टाईल करत होत्या. कोणाचे केस कर्ली करत होत्या, कोणाचं बन बांधत होत्या, तर कोणाचे मोकळे केस सुंदरपणे सेट करत होत्या.
सगळ्या जवळपास तयार झाल्या होत्या तेव्हा सोनालीने म्हटलं, चल प्रीती, आता तुझा नंबर. सगळ्या तयार झाल्या, आता फक्त तू उरली आहेस. प्रीती हलकं हसत साडी हातात घेत उभी राहिली. तिने आधी स्लीव्हलेस ब्लाऊज घातला होता. सोनालीने प्रेमाने तिच्या भोवती साडी गुंडाळायला सुरुवात केली. साडीचा रंग हलका आकाशी होता आणि त्यावरची नाजूक लेसची किनार प्रीतीवर अगदी खुलत होती. हळूहळू सोनालीने साडी नीट करत कमरेला खोचली आणि मग पदर एक साईडला नीट सोडला. तो पदर प्रीतीच्या खांद्यावरून हलका खाली झुलत अगदी एलिगंट दिसत होता. प्रीती आरशासमोर उभी राहिली होती. केस मोकळे, चेहऱ्यावर कोणताही मेकअप नाही, पण तरीही तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. डोळ्यात गोड आत्मविश्वास आणि ओठांवर हलकं हसू होतं. केतकी प्रीतीकडे आश्चर्याने पाहत म्हणाली, प्रीती, तू इतकी सुंदर दिसत आहेस की तुला मेकअपची गरजच नाही. मनाली पण लगेच म्हणाली, खरंच प्रीती, असं वाटतंय ही साडी फक्त तुझ्यासाठीच बनवलेली आहे. प्रीती लाजत हलकं हसली आणि म्हणाली, बस ना आता, नाहीतर उशीर होईल आपल्याला. सगळ्या मुली आता शेवटचा टच देत होत्या. कुणी लिपस्टिक लावत होती, कुणी कानात झुमके अडकवत होती, तर कुणी आरशात स्वतःकडे शेवटचा एक कटाक्ष टाकत होती. तेव्हा सोनालीने हसत म्हटलं, चला चला, तयार झालात ना सगळ्या, आधी एक सेल्फी घेऊया. सगळ्या पटकन एकत्र उभ्या राहिल्या. प्रीतीमध्ये बाकी सगळ्या तिच्या आजूबाजूला उभ्या राहिल्या. सोनाली मोबाईल उचलत म्हणाली, स्माईल द्या सगळ्या. सगळ्यांनी छानशी पोज दिली आणि फोटो क्लिक झाला. त्यानंतर सगळ्या प्रीतीच्या कारमध्ये बसून कॉलेजसाठी निघाल्या. हसण्याचा आवाज, हलकं वाजणारं गाणं आणि खिडकीतून येणारं सकाळचं कोवळं ऊन यामुळे वातावरण अगदी आनंदी झालं होतं. कॉलेजच्या गेटजवळ पोहोचल्यावर सगळ्यांच्या डोळ्यात चमक आली. गेटपासूनच कॉलेज रंगीबेरंगी बलून आणि फुलांनी सजवलं होतं. सगळीकडे ट्रॅडिशनल डेचे बोर्ड आणि सुंदर डेकोरेशन दिसत होतं. गाडी थांबताच सगळ्या मुली गॉगल लावून बाहेर आल्या. हलक्या वाऱ्यात साड्यांचे पदर उडत होते आणि त्या सगळ्या एकदम कॉन्फिडन्सने चालत होत्या. गेटपासून आत येताच सगळ्यांचं लक्ष त्यांच्या ग्रुपकडे गेलं. सगळीकडून वाव, सुपर लुक आणि काय एंट्री आहे अशी कुजबुज ऐकू येत होती. समोरच सतीश आणि कार्तिक उभे होते. सोनाली, मनाली, नीता, केतकी आणि प्रीती चालत येताना पाहून कार्तिकने लगेच शिट्टी मारली. अरे वा, आपल्या ग्रुपच्या क्वीनना आमचा सलाम. आज तर सगळं कॉलेज थांबणार हे पक्का आहे, असं कार्तिक मिश्किलपणे म्हणाला. प्रीती कॉलेजच्या गेटमधून चालत आत आली तेव्हा सतीश काही क्षण शब्दच हरवून गेला. प्रीतीच्या चेहऱ्यावर एक साधं पण मोहक हसू होतं. तिच्या साडीचा एक साईडला सोडलेला पदर वाऱ्यात अलगद हलत होता आणि तिच्या डोळ्यांमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास आणि कोमलता होती. सतीशच्या नजरेत त्या क्षणी ती अप्सरेसारखी दिसत होती. अगदी ग्रेसफुल, साधी आणि तरीही सगळ्यांपेक्षा वेगळी. सोनाली आनंदाने म्हणाली, अरे बघा, आपल्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. मस्त एंट्री झाली आहे आपली. सगळ्या मुली हसल्या. त्या कौतुकाने, त्या नजरेने आणि त्या क्षणाने त्यांचं मन एकदम आनंदाने भरून गेलं होतं. कॉलेजच्या गेटमधून चालत येणारा त्यांचा ग्रुप आज खऱ्या अर्थाने ट्रेडिशनल डे क्वीन्स बनला होता. सगळ्या मुली आत आल्या तेव्हा सतीश आणि कार्तिक त्यांच्या जवळ आले. तेव्हा सगळ्या मुलींनी म्हटलं, वा, तुम्ही पण आज एकदम डॅशिंग दिसत आहात. तेव्हा कार्तिकने थँक्यू थँक्यू म्हणत हसत डोळा मारला. सतीशने हलकंसं स्मित केलं. त्याने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि पायजमा घातला होता. त्याच्या व्यक्तिमत्वात नेहमीचं शांतपण आणि थोडीशी आत्मविश्वासाची झलक होती. पण आज प्रीतीच्या नजरेतून तो काहीसा वेगळाच दिसत होता. स्वच्छ चेहरा, हलकीशी दाढी आणि त्याच्या डोळ्यात दिसणारी ती ओळखीची कोमलता. प्रीतीच्या मनात क्षणभर विचार आला, हा खरंच आज इतका हँडसम दिसतोय की सगळ्यांचंच लक्ष त्याच्याकडे जाणार. सोनालीने पटकन म्हटलं, अरे, तुमच्याकडे गॉगल आहेत का? पटकन लावा ना, आपण एक छानशी सेल्फी घेऊया. सतीश आणि कार्तिकने एकदम स्टाईलमध्ये आपले ब्लॅक गॉगल लावले. तेव्हा केतकी हसत म्हणाली, असं करूया, आपण 5 मुली मध्ये थांबूया आणि सतीश, कार्तिक दोन्ही साईडला उभे राहू देत. अशी सेल्फी मस्त दिसेल. सगळ्यांनी पटकन जागा घेतल्या. एका साईडला प्रीती उभी होती. तिच्या शेजारी सतीश उभा राहिला. दुसऱ्या साईडला मनालीच्या शेजारी कार्तिक उभा राहिला. कार्तिकने मोबाईल पुढे धरत स्माईल प्लीज असं म्हणत सेल्फी क्लिक केली. तेव्हा सगळ्यांनी विचित्र पोज दिली होती. त्या क्षणी सतीशच्या मनात एक हलकीशी धडधड उमटली. प्रीती अगदी त्याच्या जवळ उभी होती. तिच्या केसांचा हलका सुगंध, साडीचा बदर त्याच्या हाताला स्पर्शून गेला आणि त्या क्षणात सतीशला असं वाटलं, ही सेल्फी नाही, जणू आपल्या दोघांचा पहिला फोटो आहे. कपल सारखा. सतीश फक्त प्रीतीकडेच पाहत होता. कार्तिकने पहिली सेल्फी घेतली होती.
सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता, पण त्याला अजून काहीतरी हवं होतं. त्याने हसत सगळ्यांना म्हटलं, "थांबा, थांबा, तुम्ही सगळे तसेच थांबा. मी तुमचा सगळ्यांचा एक फोटो पण घेतो." त्याने आधी सर्वांचा फोटो काढला, पण फोटो ब्लर आलाय असं म्हणत तो परत फोटो घेत असतो. कारण त्याला सतीश आणि प्रीती यांचा कपल फोटो घ्यायचा असतो. यावेळेस त्याच्या नजरेचं लक्ष मात्र सगळ्या ग्रुपकडे नव्हतं. ते थेट सतीश आणि प्रीतीकडे होतं. ते दोघे अगदी जवळ उभे होते. प्रीतीच्या साडीचा पदर वाऱ्याने उडत सतीशच्या चेहऱ्यावर आला. सतीश थोडं गोंधळून हलका हसला. त्याने हळूच हाताने तो पदर चेहऱ्यावरून बाजूला केला आणि तेवढ्यात त्याची नजर प्रीतीच्या डोळ्यांची भिडली. त्या क्षणात वेळ जणू थांबलीच होती. त्यावेळी प्रीतीच्या चेहऱ्यावर हलकं हसू आणि डोळ्यात लाजरे भाव होते आणि सतीशच्या मनात मात्र नक्की न समजणारा गोड आनंद होता. आणि नेमकं त्याच क्षणी कार्तिकने फोटो क्लिक केला. त्याच्या मोबाईलमध्ये तो क्षण बंद झाला. प्रीतीचा पदर अजून थोडासा हवेत, सतीश तिच्याकडे बघत असलेला आणि दोघांच्या चेहऱ्यावर तीच गोडशी चमक असलेला. कार्तिकने हसत मोबाईलकडे पाहिलं आणि मनातच म्हणाला, "परफेक्ट कपल शॉट." ट्रॅडिशनल डेची ही सुरुवात होती. अजून पूर्ण दिवसात काय काय होणार यासाठी तुम्हाला पुढचा भाग ऐकावा लागणार आहे. पण हा भाग आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलला पटकन सबस्क्राईब करा.